मार्गदर्शन करणारे प्रवीणदादा गायकवाड आपल्या सर्वांच्या मनातले तुमच्या सर्वांचे भावी आपल्या बाबासाहेबांबरोबर भक्कमपणे उभा राहणार राजाचे बाबत. खरं तर मला माझ्या मतदारसंघामध्ये जायचंय, पोचायचे, सगळ्यांचे नाव मी घेऊ शकेल, पण इथं उपस्थित असणारे सर्व आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे जे राष्ट्रवादी आहेत त्याचे सर्व पदाधिकारी, माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शिवसेना, काँग्रेस, तसंच शेकापाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित असणारे सर्व सोसायटीचे सदस्य, चेअरमन, सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य व इथे उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी महाराष्ट्राचे नागरिक आणि पत्रकार, काय इथलं वातावरण, काय खरं तर पूर्वी जेव्हा मी इथे येतो आमच्याच पक्षातले एक नेते आम्हाला सांगायचे, मी पवार साहेबांचा कार्यकर्ता, मी पवार साहेबांसाठी एक निष्ठ आहे, पवार साहेबांसाठी काही करायला मी तयार आहे, माझा जीव मला तरीच आहे. मात्र एक दिसत नाही, कदाचित सत्तेसाठी पलीकडे गेलेले दिसत आहे. एकदा पलीकडे गेले तर अलीकडे आणण्याची संधी नाही. जे तुम्ही आम्ही निष्ठावंत आहोत असे सांगायचे, सत्तेसाठी पलीकडे जाऊन बसले, यांचं काय करायचं, काय करायचं हे तुम्हीच करू शकता. मी खरं तर कर्नाटकात छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. तिथं माझ्या कारखान्यावर ईडीने कारवाई केली. आम्ही थोडी कारवाई राबवतो. तिथे असलेले शेतकरी, कामगार, कर्मचारी, युवा यांच्याशी संवाद साधून इथं जेव्हा मी आलो तेव्हा बघून आपल्या या शहरात एक वळसा घेत होतो, तेव्हा खाली लाल रंग दिसला. इथे उपस्थित असताना सर्व
माझा लाल सलाम. लाल रंग बघितला आपल्याला कशाची आठवण येते? ज्या लोकांनी या भूमीसाठी इथं असणाऱ्या आपल्या लोकांसाठी आपल्या या राज्याचा या देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी आपलं रक्त सांगलं, त्या रक्ताची आठवण हा लाल रंग देतो. क्रांतीचा संघर्ष लाल रंग बघितल्यानंतर अजून एक गोष्टीची आठवण येते, ती म्हणजे रक्ताची नाती, रक्ताची नाती. पण आज काही महाशक्ती आहे ते भावाभावामध्ये आणि आजोबा नात्यामध्ये आता पुतण्या आणि कात्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पार्टी फोडतात. तेव्हा कधी कधी असं वाटतं रक्ताचं नातं हे महत्वाचं आहे, पण रक्तापेक्षा मला असं वाटतं की लोकांचं हे जे नातं आहे ते जास्त महत्वाचं. माझ्या कारवाई करतायत का करतायत कारवाई? तर मी संस्कृतीला जोडले. काय आपला विचार की अडचणीच्या काळामध्ये कुटुंबाला सोडून जायचं नसतं, हे शिकवलं अडचणीपासून आपण सर्वांनी. मग मी काय भूमिका घेतली? आजोबाबरोबर राहायचीच भूमिका एका नातवाने घेतली ना. आता इथं पुतण्या असतील, नाही तर नातवंड असतील, नाही तर मुलं असतील, आपले वडील आपल्या आजोबा जर अडचणी जावं, आपण आपल्या आजोबाला आणि वडिलांना सोडून जातो आपल्या. बरं, माझी एकच चूक, मी संस्कृती पाळली. माझ्या आई वडिलांनी लहानपणीपासून जी शिकवण दिली, विचाराबरोबर राहण्याची, कुटुंबाबरोबर राहण्याची, लोकांबरोबर राहण्याची, तीच भूमिका मी घेतली ना. तुम्ही करा, मी त्या कारवाईला अजिबात आवडत नाही. लहानपणीपासून आपण काय शिकलोय? मराठी माणसं हे दिल्ली समोर, आणि हेच आपण सर्वांनी मनामध्ये ठेवण्याची आज खरं गरज आहे. आबासाहेबांना मी अनेक वेळा भेटलोय. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या त्यागाचा खूप अभिमान आहे, आणि तो तुम्हालाही असेल. खरं तर शेकापचं आणि आमच्या कुटुंबाचं, म्हणजे पवार कुटुंबाचं फार सुंदर नातं आहे. म्हणजे माझे तंबे गोविंदरावजी पवार हे सुद्धा शेकापचे हितचिंतक होते. माझे आजोबा म्हणजे पवार साहेबांचे बंधू वसंतरावजी पवार यांनी तर शेकापाच्या चिन्हावर निवडणूक लढली होती, आणि त्या काळाचे शेकापाचे दिग्गज नेते नेहमी नेहमी आमच्या घरी यायचे. त्यामुळे हा जो विचाराचा पगडा आहे तो एकदम पक्का आहे. त्यामुळे ह्या महाशक्तींना आम्हाला सांगायचे, ही जी माणसं आहेत आणि इथं असणारी महाराष्ट्राची स्वाभिमानी माणसं आहेत, हे विचाराला धरून आहेत, हे काय घाबरलेले लोक नाही. पण लहानपणीपासून या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. या मोठ्या मोठ्या नेत्यांना आम्ही खरं तर भेटलोय, चर्चा केली. फार पूर्वीच्या नेत्यांना आम्ही भेटू शकलो नाही, पण ज्या ज्या नेत्यांना आम्ही भेटलो त्यांचा त्याग, त्यांचा संघर्ष हा फार जवळून बघितलेला. माझे आजोबा आप्पासाहेब आणि आबासाहेब हे कदाचित एसपी कॉलेजमध्ये एकत्र असतील, बरोबर ना? मग त्यावेळेपासूनची त्यांची ओळख आणि त्यांची मैत्री. आबासाहेबांच्या बद्दल काय बोलणार? केवढा संघर्ष, केवढा संघर्ष. खरं तर अनेक दिवस घरी सुद्धा येत नसतील, लोकात जायचे, तिथल्याच कार्यकर्त्याच्या घरी झोपायचे. जे काही लोकांसाठी आपल्याला करता येईल त्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आदरणीय पवार साहेबांचे त्यांचे संबंध खूप चांगले होते. जेव्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा त्यांनी
त्यांनी आपल्या सर्वांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप काम केलं. मला असं वाटतं त्या काळामध्ये फळबागांसाठी रोजगार हमी योजना ही लागू करण्यात आली होती. बोराचं पीक असेल, डाळिंब असेल, यासाठी खूप मोठा फायदा इथं असणाऱ्या लोकांना झाला. फक्त इथं असणाऱ्या लोकांना नाही झाला, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा झाला. इथं फळ पिकं मोठ्या प्रमाणात घेतली गेली. इतकं शेतकऱ्याला आपल्याला न्याय कसा देता येईल यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. 2 दिवसापूर्वी केंद्रातले एक मोठे नेते महाराष्ट्रात आले होते लोकसभेला. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, आदरणीय पवार साहेबांना इथं असणाऱ्या जनतेने 50 वर्ष कसं सहन केलं. अहो मला त्यांना सांगायचंय, पवार साहेबांना सहन नाही केलं तर पवार साहेबांना इथं असणाऱ्या जनतेने प्रेम दिलं. मोठ्या नेत्यांना प्रेम काय करणार. आपल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांनी आबासाहेबांना 11 वेळा निवडून दिलं. 11 वेळा हे प्रेम होतं ना. त्यांनी केलेलं ते संघर्ष तुमच्या सर्वांसाठी आणि तेच प्रेम तुम्ही सर्वांनी दिलं. आणि एकाही काळामध्ये मला तुमच्या सगळ्यांकडे बघून, इथलं वातावरण बघून मला नक्की एक गोष्ट माहिती आहे की त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेब प्रयत्न सूतगिरणीचं आता नजीकच्या काळामध्ये इलेक्शन झालं आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून सगळी झाडं झुडपं साफ केली. असं त्याच्यामध्ये जाऊन हॉटेल बघितले, झाडं झुडपं बघितली, डोंगर बघितले आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं तर फक्त एक ड्रायव्हर महाराष्ट्राला दिला, बाकी काही केलं नाही. त्यांना तुम्ही तिथं सुपडा साफ केला आणि 21 आपल्या विचाराचे लोक आता तिथं बसलेले आहेत. सूतगिरणी चालवणं सोपं नाही. आबासाहेबांनी खूप मोठे परिश्रम त्याच्या मागे उभे केले. खरं तर या भागामध्ये तसा कापूस उगवला जात नाही, पण तरी सुद्धा इथं असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं यासाठी सूतगिरणी काढली. त्यासाठी प्रयत्न केले. अडचणी आल्या त्यासाठी सरकारकडे जाऊन लोकांच्या हितासाठी तिथं विनंती केली आणि ही सूतगिरणी कोऑपरेटिव्ह मध्ये आपण जर बघितलं तर आजपर्यंतची सगळ्यात मोठी, एशियातली सगळ्यात मोठी सूतगिरणी आणि ती चालू सुद्धा आहे. अभिजित बाबा इथं आहे. आबा चांगल्याचा कारखाना तुम्ही चालवायला घेतला. ठीक आहे, आपल्या विचाराचे आहात, मनापासून काम करत आहात आणि या विधिमंडळामध्ये आमचं येणार आहात. तुम्ही इथं असताना लोकांना अनेक अडचणी असताना सुद्धा तो कारखाना चालवत आहात. पण लोकांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की कारखाना बंद का पडला याचं उत्तर कदाचित इलेक्शनच्या काळामध्ये लोक नक्कीच आपल्या विचाराच्या व्यक्तीच्या मागे उभे राहून तिथं मदत करतील. वाळू सुद्धा ठेवली नाही. काय ठेवलं, काय घेऊन गेलं तर तुम्हालाच माहिती ना. आणि ते घेऊन गेल्यानंतर त्यांच्याकडे खबर गोळ झालं असेल ना, ते लपवण्यासाठी नाही तर सेव्ह करण्यासाठीच कदाचित 70 जाऊन बसले असावे. आता इथे देवा म्हैसाळ या प्रकल्पातून इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केले, पवार साहेबांनी प्रयत्न केले. अशी अनेक कामं आपण जर बघितली, ही कामं इथं असणाऱ्या लोकांच्या हितासाठी आबासाहेबांनी खूप मोठा प्रयत्न त्याच्या मागे केला. आपण सांगोल्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा कुठलं पीक आठवतं? डाळिंब. अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त डाळिंब कुठं केलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये
झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त डाळिंब कुठला शेतकरी करतो तर काय परिस्थिती डाळिंबची आता बरं आहे का? कुणी मदत केली होते? आबासाहेबांनी पाठपुरावा केला, आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस 13 लाखांसाठी सुद्धा मदत केली होती. दुष्काळाच्या काळामध्ये जेव्हा आपल्या फळबागांना पाणी कमी करत होतं तेव्हा टँकरनी पाणी देण्यासाठी सुद्धा योजना सरकारने काढले नव्हते. आता इथं शेतकरी सोडा त्याला सुद्धा पाणी चालू केलं नाही, टँकर अशी परिस्थिती राज्य सरकारमध्ये आहे. आणि आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडला, फळबाग शेतकऱ्यासाठी तिथं पाणी देण्यासाठी आपल्या टँकरची योजना ही द्यावी लागेल, तेव्हा आजचे कृषी मंत्री कुठं गेलं माहित नाही, दिसत नाही. आता भाषण करायचं असेल तेव्हा सभा थांबायचे असतील तेव्हा मात्र ते दिसतात, पण आता शेतकरी जेव्हा इथला अडचणी तेव्हा आता दिसत नाही. त्यांना हा मुद्दा मी मांडला होता, पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून आपल्या विचाराची लोक तिथं असतं फार महत्वाचं आहे. शेतकऱ्याला काय असेल हे समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या या जिल्ह्यामध्ये 17,000 हेक्टर डाळिंब गेल्या 3 वर्षांमध्ये कमी झाले. डाळिंब लावणं काही सोपं असतं का? पोटच्या पोटासारखं आपल्याला काय बिघडलं लागते, वाढवावं लागतं, आणि 2-3 वर्षानंतर मात्र डाळिंब येतात. आणि आज 17,000 हेक्टर जमीन जी डाळिंबाखाली होती ती जर तिथं संपवली जात असेल तर शेतकऱ्याच्या मनामध्ये काय होत असेल हे जरा बघा. पण नाही, यांना नाही करणार, यांना वेळ नाही, यांना कुटुंब फोडण्यासाठी वेळ पाहिजे, यांना तिथं संघटना फोडण्यासाठी, यांना पार्टी फोडण्यासाठी वेळ आहे, पण सामान्य शेतकऱ्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे. दिल्लीला जर एवढ्या तुम्ही वाऱ्या करतात त्या सीटसाठी आणि पदासाठी, किती वाऱ्या केल्या? वेगवेगळ्या विमानांच्या बनवल्या यांना. हे मंत्रीपद द्या, ते मंत्रीपद द्या, आणि म्हणत होते एकाला 12 देतील खासदारकीची तिकीट, आणि आमच्या जवळच्या काही लोकांना 9 देतील. आता कदाचित 3 वर थांबवलं लागतं. भाजप सोपं नाही, भाजपला लोकांचंही पडलं नाही, स्वतःच्या नेत्याचंही पडलं नाही, कोणाचंच पडलं नाही, त्याला फक्त सत्तेचं पडले. मस्त झाला तरी चालेल, युवा पिढी मस्त झाली तरी चालेल, फक्त सत्तेत द्यायचं. 2 समाजामध्ये वाद निर्माण करायचा. 2019ला जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा कोरेगाव भीमाचं प्रकरण झालं, 2 समाजामध्ये वाद झाला. त्यानंतर तुम्ही इलेक्शन बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्यक्षावर प्रत्यक्ष पदे राहिला भाजपला झाला. बराच लोकसभा जवळ आल्यानंतर परत ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो, हे समजून घ्या. याच्या मागे कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. कारण शेवटी जेव्हा वाद होतो, दंगल होते, तेव्हा तुमचीच पोरं, गरीबाची पोरं हातात दगड घेतात, आणि ज्याचं डोकं फोडतं तो फुटतो, ते सुद्धा गरीबाचं पोरग असतं, श्रीमंताच्या पोराला काही होत नाही. आणि याच्या मागे ते लोक असतात, जे नेते असतात, एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघतात, आणि वातावरण हे फक्त आपलं तिथं होत असतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर आम्हाला हाताला काम पाहिजे, आणि पोराला अन्न पाहिजे, आमच्या युवांना नोकरी पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे, आम्हाला इतर शेतीला पाणी पाहिजे, आम्हाला प्यायला पाणी पाहिजे, आमच्या महिला सुरक्षित पाहिजे, आणि आमच्यासाठी एक सकारात्मक वातावरण आमच्या या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. एवढंच आम्हाला पाहिजे. आम्हाला जातीवाद नको, आम्हाला धर्मवाद नको, हे या सरकारला आपल्याला दाखवून द्यायचं. पण या सरकारला काय पडलं तर फक्त सत्ता पाहिजे, बाकी काय नको. कुटुंब पडलं नाही आणि पार्टी पडली नाही. दुर्दैव आमच्याकडच काही लोकांना ते कळत नाही. तुझा ती काय परिस्थिती आता लय भाव असेल, किती भाव आहे? किती? 45? 50? 35? 25 भाव, 25. जेव्हा काही तुम्ही देतं, जेव्हा पोराला तुम्ही देतं, जेव्हा दुसरी पिकाला तुम्ही देतं, तर शेतकऱ्याला कोण टाकतो, कोण टाकतं? हा दूध व्यवसाय काय हे 25 मध्ये परवडलं का आपल्याला? नेते आमच्या बरोबर तुम्ही होते, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालायचे, त्यांचं भाषण ऐकलं तर 60-70% साहेबांनी काय कामं केली हीच सांगायचे. आणि तेव्हा काय म्हणायचे? आमच्या शेतकऱ्याला दुधाचा भाव द्यायला पाहिजे, बरोबर नाही?
तुम्हाला काय होणार नाही, पण कारवाई नक्की होईल. मी म्हणलं अहो किती कारवाई करायचं तर करा. अधिवेशनामध्ये आमदार म्हणून आम्ही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलोय आणि तिथे हे सर्व प्रश्न आपण मांडले. रोजगार हमीचे मांडले, डाळिंबाचे मांडले, केळीचे मांडले, कांद्याचे मांडले, दुधाचे सुद्धा मांडले, युवांचे सुद्धा मांडले, विद्यार्थ्यांचे मांडले, महिलांचे मांडले. पण जेव्हा आम्ही दुधाचा प्रश्न आणला तर नाही योग्य पद्धतीचं उत्तर मिळालं. आम्ही दबाव वाढवला. दबाव वाढवल्यानंतर सरकार काय मिळतं, हे ज्या अटीतटी लावत ना आम्ही जरा शिथिल करू. आता ते बोलले खरे पण देतील तेव्हा बघितलं. पार्टी फोडताना काही अटीतटी नाही, कुटुंब फोडताना काही अटीतटी नाही, पण आमच्या शेतकऱ्याला मदत देताना अटीतटी. युवांना सुद्धा तेवढा स्पर्धा परीक्षेसाठी बिचारे पोरं असतात आणि परीक्षेला जातात. आम्ही म्हणतो 100 रुपये द्या तर म्हणजे नाही 1000 रुपये घे. म्हणजे 1000 का नाही, आत्ताची पिढी सिरियस नाही. बघा यांचे काय उत्तर आहे. असं वाटतं वाईट परिस्थिती आहे. अहो यांना काय बोललं तरी आम्हाला उत्तर तिथं यांच्याकडे मिळतं आणि याच्यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने लढण्यासाठी तयार आहोत. कारण आपण जर नाही लढलो तो येणारा काळ फार कठीण आहे. लोकसभेला आपल्या विचारांचं सरकारने त्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका. हे जे आहेत ना, जे सत्तेची ताकद, पैशाची ताकद, दबावतंत्राची ताकद, अहो गुंडाचा सुद्धा वापर करायला लागले. अहो मोठ्या मोठ्या गुंड शेतकरी जाऊ शकत नाही या नेत्यांकडे, पण गुंड नक्की जाऊ शकतो. त्यांना उद्या कोणाला तिथं जायचं असेल, तुमच्या परिचयाचा एखादा गुंड असेल जे 10-15 मुली गेले असतील, नाहीतर बाकीचा टाकला असेल, चोरी गेली असेल, अशा लोकांना जावा लगेच मंत्रालयामध्ये तुम्हाला हात मिळतात. शेतकऱ्याला हात लावून देत नाही. लोकसभेला दबावतंत्राचा वापर केला जाईल, गुंडांचा वापर केला जाईल. या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. त्याचा येत्या काळामध्ये दुर्दैवाने असं होणार नाही. पण त्यांचं सरकार जर या देशामध्ये या राज्यात जर आलं तर संविधान या देशामध्ये राहणार नाही, लोकशाही इथं राहणार नाही. अहो गॅरंटी करतात ना तुम्ही, पेपरमध्ये बघा गॅरंटी, नुसती गॅरंटी बघायला मिळते. पण गॅरंटीचं वर मोठी जाहिरात असते, हजारो कोटी रुपये खर्च करतात आणि खालच्या बाजूला शेतकऱ्याला लाठी चार्ज केला, शेतकऱ्याला गॅस टाकला, रबरच्या बंदुकीच्या गोळ्यांचा वापर केला, युवांची बेरोजगारी. म्हणजे जाहिरातीमध्ये फक्त विकास आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर बघितलं तर बघा. अशी आजची लोकांची परिस्थिती. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला येत्या काळामध्ये लढायचे आणि त्या लढण्यासाठी एकजुटीने आपण सर्वजण आलो तरच कुठे ना कुठेतरी फायदा होऊ शकतो. गप्प असतात बाजूला ठेवा, लोकांच्या हितासाठी एकत्रित या आणि आपली ताकद म्हणजे लोकांची ताकद कशी मोठी आहे. पुढे पैसा असेल, पुढे बघायला शक्ती असेल, दबावतंत्र असेल, गुंड असेल, पण आपल्याकडे कोण आहे? आपल्याकडे तुम्ही लोक आहात, आम्ही तुम्ही आहात म्हणून घाबरत नाही. आदरणीय पवार साहेब तिथे लढताय, हे सर्व नेते तिथे लढतायत, जयंत पाटील साहेब येत आहेत, ते स्वतः लढत आहेत. म्हणून भक्कमपणे आपल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे आपल्या सर्वांना उभा व्हायचंय. जाता जाता फक्त मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की व्हॉट्सअपवर जास्त विश्वास ठेवू नका. काय होतं व्हॉट्सअप, अहो ते म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा विकास केला. मला तुम्हाला काही प्रश्न विचारले, तुम्ही मला सांगा. पेट्रोलचा 10 वर्षापूर्वी रेट काय होता? विसरला 60-65 आसपास असेल. आज किती आहे? कसं वाटतंय? डिझेलचे रेट काय होते पूर्वी? 55. आता किती आहे? 95. त्यानंतर तुमचा डीएपीचा रेट पूर्वी काय होता? 20 रुपये वाटतं, 482. आता किती आहे? 1475. हजारच्या आसपास का 1200? 1475. 1350. तुम्ही बघा 700, 800, 900 करता, 1350. आता लिंकिंग मिळतं का? लिंकिंग दुर्दैवावर आमच्या शेतकऱ्याला 18-10च्या किमती काय? 412 होते. आज किती आहे? 1300 का 1400. माझं उत्पन्न दुप्पट झालं नाही झालं, पण काय दुप्पट झालं? खर्च मात्र दुप्पट झाला. तुम्ही बरेचसे इथले फळबागाचे शेतकरी असतील, रोगर वापरलं, रोगर शेतीसाठी हो,
पूर्वी 400 होता, आता 700. एमिरा नावाचं कुठलं तरी औषध आहे 900 होतं 1500ला गेले. राऊंड 250ला होतं 600ला गेले. खर्च तुमचे आपले सगळ्यांचे वाढले, पण हे सरकार फक्त जाहिरातीवर खर्च करते. अहो मुंबईमध्ये बंगल्यावर नेत्यांच्या बंगल्यावर 7 कोटी रुपये खर्च केला. किती? 7 कोटी. आणि बऱ्याचशा मंत्र्यांना सुद्धा खर्च झाला. अहो तुमच्या या तालुक्यासाठी दुष्काळासाठी किती निधी दिला गेलाय? 300 कोटी. प्रत्येक शेतकऱ्याला किती मिळणार आहे? 13,000 रुपये. अहो आज या महाराष्ट्रामध्ये हे जे तुमचे आमदार आहेत इथले आत्ताचे, ते उद्या नसणार आहे. आमदार कुठून गेले ना सत्तेमध्ये. या सगळ्या आमदारांवर खर्च किती होतो वाच्याला माहिती आहे वर्षाला? 150 कोटी रुपये. आणि आपल्या तालुक्याला किती रुपये दिले? 150. अजून मिळाले नाही. गेल्या वेळेस जेव्हा पाऊस झाला सातत्याने मिळाले का पैसे? विम्याचे पैसे मिळाले का? आता 150 रुपये 150 कोटी रुपये कधी देतील काय माहिती? 13,000 रुपये. आम्ही म्हणत होतो एक डबल करा, नाही ऐकत. विम्याच्या बाबतीत आम्ही म्हणत होतो 1 रुपया नका देऊ, तुम्ही 100 रुपये टाका. पण जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असेल ना, त्याच्या हातामध्ये महिन्यात पैसा येऊ द्या. अहो सप्टेंबरमध्ये आपल्याला पैसे यायला लागले होते 25% आले का पैसे? आणि काय करले? त्यांचं मत असेल शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले ना वर्षाला, म्हणजे आम्ही त्याचं मत विकत घेतलं. आहे का त्याची वस्तुस्थिती? आहे का आपला स्वाभिमान 6,000 रुपयाचा? अहो यांना आपल्याला शिकवायचं या इलेक्शनमध्ये हे फक्त आपण सर्वांनी ध्यानात ठेवा. आणि मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगतो की आबासाहेबांचं काम खूप मोठं होतं, त्यामुळे त्यांचा विचार हा आपल्या मनामध्ये ठेवायचा. खरं तर जेव्हा आपण बाबासाहेबांकडे बघतो तेव्हा आबासाहेब आम्हाला दिसतात. आणि मग एवढा शांत विचाराने प्रगल्भ संयमी शांत, पण विरोधकांसाठी अशांत असा एक कार्यकर्ता तुमच्यामध्ये आज काम करतो. जयंत पाटील साहेब इथे ते तर ताकद देतीलच, आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहणार आहे. ते थोडेसे मला सिनियर आहे, पण झाले बाबा मी त्या पक्षाचा नाही, मी दुसऱ्या पक्षाचा, पण विचार एकच आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर तुम्ही नक्कीच तिथं राहाल असा विश्वास इथं आहे. तसंच आणखी हे मोठं आहे, त्यामुळे मनापासून या कुटुंबाबरोबर तुम्ही राहावं अशी विनंती इथं करतो. बरेच मुद्दे बरेच गोष्टी, आणि दुधाचा विषय घेतला फार महत्वाचा आहे. आणि